नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगेतील स्थानचा पार्ट 2 झाडांची संख्या, रस्त्याची लांबी व दोन झाडांमधील अंतर हे ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसं काढायचं हे शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण या प्रश्नाच्या सहाय्याने या कन्सेप्ट समजून घेऊया। 20 मीटर लांबीच्या रस्त्यावर 5-5 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? आता इथं आपल्याला रस्त्याची लांबी दिलेली आहे। रस्त्याची लांबी आहे 20 मीटर आणि दोन झाडांमधील अंतर किती आहे? 5 मीटर। 5-5 मीटर अंतरावर झाडे लावली ना, त्यामुळे दोन झाडांमधील अंतर आहे 5 मीटर। अंतर आहे 5 मीटर आणि आपल्याला काय विचारलंय तर एकूण किती झाडे लागतील। मग झाडांची संख्या काढताना काय करायचं? ही रस्त्याची लांबी आहे 20 मीटर, याला दोन झाडातील अंतर 5 मीटरने भाग द्यायचा। रस्त्याची लांबी आहे 20 मीटर आणि दोन झाडांमधील अंतर आहे 5 मीटर, मग 5 ने भाग द्यायचा। 5 एक 5, 5 चौक 20, भागाकार आला 4 आणि या 4 मध्ये 1 मिळवायचा। 4 अधिक 1 बरोबर 5 झाडे। किती झाडे लावता येतील आपल्याला? 5 झाडे लावता येतील। इथं 1 का मिळवला? कारण झाडांची संख्या काढताना एक झाड प्लस करावं लागतं। समजा आपल्याला जर 5 मीटर अंतरावर झाड लावायचंय तर डायरेक्ट आपण इथं नाही ना झाड लावू शकत, त्यासाठी आपल्याला पहिलं झाडे लावावंच लागल। म्हणून झाडांची संख्या काढताना नेहमी एक झाड प्लस करावं लागतं। आता 5 झाडे लावता येतील। 20 मीटर लांबीच्या रस्त्यावर 5-5 मीटर अंतरावर किती झाडे लावता येतील? 5 झाडे। आता आपण बघू। हा आहे 20 मीटर लांबीचा रस्ता आणि 5-5 मीटर अंतरावर किती झाडे लावता येतील? तर 5 झाडे। 1 2 3 4 5। झाडांची संख्या बरोबर रस्त्याची लांबी भागिले दोन झाडांमधील अंतर अधिक 1 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला झाडांची संख्या काढता येते। आता जर आपल्याला झाडांची संख्या दिलेली असेल आणि रस्त्याची लांबी विचारली तर त्याचं सूत्र आता आपण तयार करू। रस्त्याची लांबी बरोबर दोन झाडांमधील अंतर गुणिले झाडांची संख्या वजा 1। रस्त्याची लांबी काढण्याचं सूत्र काय आहे? दोन झाडांमधील अंतर गुणिले झाडांची संख्या वजा 1। आता आपण या सूत्रामध्ये किमती टाकून बघू रस्त्याची लांबी 20 मीटर येते का। दोन झाडांमधील अंतर किती आहे? 5-5 मीटर आहे, म्हणजे 5 मीटर आहे गुणिले झाडांची संख्या वजा 1। झाडांची संख्या किती आली होती आपली? 5 आली होती। 5 झाडे लावता येतील, 5 उत्तर आलं होतं आपलं। यामधून 1 वजा करायचा। 5 वजा 1 4। 1 का वजा केला? कारण आपण झाडांची संख्या काढताना 1 मिळवला होता आणि रस्त्याची लांबी काढायची आहे आपल्याला, म्हणून 1 वजा करायचा। कारण रस्त्याची लांबी काढताना एक झाड वजा करतात, म्हणून 5 गुणिले 4, 5 चौक 20 मीटर। रस्त्याची लांबी आली आपली 20 मीटर। बघा रस्त्याची लांबी कशी काढली आपण? दोन झाडांमधील अंतर घेतलं, दोन झाडांमधील अंतर आहे 5 मीटर गुणिले झाडांच्या संख्येमधून 1 वजा केला, मग 4 आले। 5 झाडे होते, 1 वजा केला 4 झाडे आली आणि 5 गुणिले 4 बरोबर 20 मीटर ही आली रस्त्याची लांबी।
झाडांची संख्या काढताना नेहमी एक झाड प्लस करतात आणि रस्त्याची लांबी काढताना नेहमी एक झाड वजा करतात. हे लक्षात ठेवायचं, तर आपल्याला हे प्रश्न अगदी अचूकपणे सॉल्व्ह करता येतात. आता दोन झाडांमधील अंतर कसं काढायचं त्याचं सूत्र आपण तयार करू. दोन झाडांमधील अंतर बरोबर रस्त्याची लांबी भागिले झाडांची संख्या वजा 1. झाडांची संख्या वजा 1. रस्त्याची लांबी किती आहे? 20 मीटर आहे. आणि झाडांची संख्या किती आली होती आपली? 5 आली होती. आणि या 5 मधून 1 वजा करायचा. 5 वजा 1 4. आणि याला भाग द्यायचा. 4 1 4, 4 5 20. मग दोन झाडांमधील अंतर किती आलं? 5 मीटर आलं. दोन झाडांमधील अंतर कसं काढलं आपण? रस्त्याची लांबी भागिले झाडांची संख्या वजा 1 या सूत्रात किमती टाकून आपण दोन झाडांमधील अंतर काढलं. झाडांची संख्या काढताना नेहमी एक झाड प्लस करतात आणि रस्त्याची लांबी व दोन झाडांमधील अंतर काढताना एक झाड मायनस करतात. आता आपण यावर आधारित एक्झाम्पलचा सराव करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, 600 मीटर लांबीच्या रस्त्यावर 15-15 मीटर अंतरावर किती झाडे लावता येतील? इथं आपल्याला रस्त्याची लांबी दिलेली आहे 600 मीटर आणि किती मीटर अंतरावर झाड लावायचं म्हणजे दोन झाडांमधील अंतर दिलं आहे 15 मीटर आणि झाडांची संख्या काढायला सांगितलेली आहे. मग झाडांची संख्या बरोबर रस्त्याची लांबी भागिले दोन झाडांमधील अंतर अधिक 1 या सूत्रात किमती टाकून आपण झाडांची संख्या काढूया. रस्त्याची लांबी आहे 600 मीटर भागिले दोन झाडांमधील अंतर आहे 15 मीटर अधिक 1. आता आपण याला भाग देऊ. 15 1 15, 15 चौक 60 आणि 15 0 0. 40 अधिक 1 बरोबर 41 झाडे लावता येतील. झाडांची संख्या काढताना नेहमी एक झाड प्लस करतात. मग किती झाडे लावता येतील आपल्याला? तर 41 झाडे लावता येतील. सेकंड एक्झाम्पल पाहूया. 20-20 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे रस्त्याच्या कडेला 51 झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती? तर 20-20 मीटर अंतरावर किती झाडं लावली? तर 51 झाडे लावली. तर एवढे झाडं काढणं आपल्याला शक्य नाही. आपण फक्त कन्सेप्ट समजून घेऊया. ह्या दोन झाडांमध्ये किती डिस्टन्स आहे? 1 आहे. ह्या 3 झाडांमध्ये किती डिस्टन्स आहे? 1 2. या 4 झाडांमध्ये किती डिस्टन्स आहे? 3 आहे. आणि 5 झाडांमध्ये किती डिस्टन्स आहे? 4 आहे. बघा 1 2 3 4 5. आणि या 5 झाडांमध्ये डिस्टन्स किती आहे? अंतर किती आहे? तर 4 आहे. मग आपल्याला रस्त्याची लांबी काढताना एक झाड मायनस करतात, कारण झाडं 5 असली तर सुद्धा त्या झाडांमधील अंतर किती आहे? 4 आहे. मग इथं 51 झाडे आहेत. मग 51 झाडे आहेत परंतु त्याच्यामधलं अंतर किती आहे? तर 50 आहे. म्हणून आपल्याला रस्त्याची लांबी काढताना नेहमी एक झाड मायनस करावं लागतं, वजा करावं लागतं. आता आपण रस्त्याची लांबी काढूया. रस्त्याची लांबी बरोबर दोन झाडांमधील अंतर किती आहे? 20 मीटर आहे गुणिले झाडांची संख्या वजा 1. 51 वजा 1 50. 20 गुणिले 50. 2 पंचे 10 आणि हे 2 शून्य पुढे लिहायचे. किती आली रस्त्याची लांबी? 1000 मीटर आली. रस्त्याची लांबी कशी काढली आपण? दोन झाडांमधील अंतर गुणिले झाडांची संख्या वजा 1. झाडांची संख्या होती 51, त्यामधून 1 वजा केला 50. 20 गुणिले 50 उत्तर आलं 1000 मीटर. ही आली रस्त्याची लांबी. पुढचं एक्झाम्पल आहे. 9 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण 151 झाडे लावली
तर 2 झाडांमधील अंतर किती? आणि इथं पर्यायामध्ये एकक मीटर दिलेलं आहे, म्हणून आपल्याला या किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. रस्त्याची लांबी आहे 9 किलोमीटर. या 9 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये रूपांतर करू. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, म्हणून 9 किलोमीटर बरोबर 9000 मीटर. आणि या रस्त्याच्या लांबीला झाडांच्या संख्येमधून 1 वजा करून येणाऱ्या संख्येने भाग द्यायचा. 151 झाडे आहेत आणि या 151 मधून 1 वजा करायचा, कारण 2 झाडांमधील अंतर काढताना किंवा रस्त्याची लांबी काढताना नेहमी 1 झाड वजा करतात. म्हणून या 151 मधून 1 वजा केल्यावर उत्तर येते 150. या 150 ने याला भाग द्यायचा, 150 ने भाग द्यायचा. शून्याला शून्य गेला, 15 1 15, 15 सक 90 आणि 15 शून्य 0. मग 2 झाडांमधील अंतर किती आलं? 60 मीटर. आता लास्ट एक्झाम्पल पाहूया. 40 मीटर अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा 154 झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती? इथं आपल्याला रस्त्याची लांबी विचारली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली म्हणजे दोन्ही बाजूला झाडे लावली आहेत. किती झाडे लावली रस्त्याच्या दुतर्फा? 154 झाडे लावली. मग रस्त्याच्या एका बाजूला किती झाडे लावली ते आपण अगोदर काढू. 154 ला 2 ने भाग द्यायचा. बे 1 बे, बे 7 14. इथं 1 उरला, बे 7 14. म्हणजे एका बाजूला 77 आणि दुसऱ्या बाजूला 77, असे दोन्ही बाजूला म्हणजे दुतर्फा 154 झाडे लावली. आणि रस्त्याची लांबी आपल्याला विचारली आहे. रस्त्याची लांबी काढताना नेहमी 1 झाड वजा करतात, म्हणून या 77 मधून 1 वजा करायचा. 77 वजा 1 76. आणि या 76 ला 2 झाडांमधील अंतराने मल्टिप्लाय करायचं. 2 झाडांमधील अंतर किती आहे? 40 मीटर, म्हणून याला 40 ने मल्टिप्लाय करायचं. 6 इथं हा शून्य आहे असंच लिहायचा. 4 सक 24 चे 4 हातचे आले 2, 4 7 28 आणि 28 अधिक 2 30. उत्तर आलं 3040. 3040 मीटर ही आहे रस्त्याची लांबी. आता या 3040 मीटरला 2 ने मल्टिप्लाय नाही करायचं. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत, परंतु रस्ता तर एकच आहे ना, म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं नाही. रस्त्याची लांबी किती आली आपली? 3040 मीटर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडांची संख्या, रस्त्याची लांबी आणि 2 झाडांमधील अंतर हे ट्रिकच्या सहाय्याने कसं काढायचं, कमीत कमी वेळात उत्तर कसं काढायचं हे शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.